भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा अशी जी मागणी आहे ते कोरेगाव नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जे आहे ते दिलेलं आहे। आरोप करणाऱ्यांना शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तर मी दोषी असल्यास माझ्यावर कारवाई करा असं रमेश उबाळे यांनी म्हटलं। करता येत नाही, काही काम केलं नाही आजपर्यंत त्यांनी। आणि रमेश उबाळे सुद्धा हा बाहेरचा आहे, आता त्यांच्याकडे काम पण नाही, रिकाम टेकडे असले निवांत 2-2 तास जाऊन बसायचं अशी त्यांची भूमिका झालेली आहे। आणि रमेश उबाळे सारखा इतका भ्रष्टाचार माणूस आहे की त्यांनी स्वतः तर कुठला विकास काम करायचं नाही आणि विकास कामाला खो कसा घालता येईल हा प्रयत्न करायचा। तुम्हाला आता सूचना की नक्की करायचं कसं, याला थांबवायचं कसं, आणि यासाठी तुम्ही हे सगळं षडयंत्र करून खोटे आरोप करून खोटं आज निवेदन दिलेलं आहे। मी बाबासाहेबांचं संविधान मानतो, जर मी चुकत असेल तर माझ्यावरती 100% गुन्हा दाखल करावा आणि मॅडम जर दोषी सापडल्या तर त्यांना तात्काळ निलंबित करून घरचा रस्ता दाखवा, एवढंच मी